खूप सारे पक्षी तिकडे, खूप सारे. भरपूर झाड आहेत आणि भरपूर ऑक्सिजन आहे इकडं. बदलापूरमधून आम्ही ट्रेकला सुरुवात केली. मागे निसर्ग पहा. तर आजचं जे लोकेशन आहे ते छोटी टवळी. छोटी टवळी काय ते दाखवतो मी तिकडे. थोडं युनिक नाव आहे. बदलापूर ईस्ट मोहपाड्यामधून हा ट्रेक चालू होतो. दाखवतो मी तुम्हाला काय. हे छोटं मंदिर लागलेलं आहे इकडं, वाघजाई माता मंदिर. आणि महाराष्ट्रायांचं पण मंदिर आहे. इकडून पुढे जायचं आहे. या साईडने मंदिराच्या मागून रोड आहे. रोज असतात या साईडला. या जंगलात ना फुल शर्ट, फुल पॅन्ट, कॅप वगैरे आणि मास्क सगळं घालून या. मच्छर एवढे तोडतात ना, खूप मच्छर चावतात इथे. 2 रस्ते लागतात. इकडे जो तो गिरनार कट्टा जवळच आहे आणि छान पॉईंट आहे. पूर्ण बदलापूर सिटीचा व्ह्यू मिळतो. आणि इकडे जे चाललो आपण ते छोटी टवळी. म्हणजे छोटी टवळी म्हणजे एक छोटी टवळी आणि मोठी टवळी असे 2 छोटे डोंगर आहेत. त्याला नाव आहेत छोटी टवळी आणि मोठी टवळी. बाकी पाऊस पडून गेला आत्ताच. आता जो मध्ये सुटलेला वारा होता त्याच्यामुळे किती पानगळती झाली. खूप झाडांची पानं पडलेली आहेत खाली. आणि एकदम चांगला रस्ता आहे. आणि घाबरण्याचं कारण नाही, कारण भरपूर लोक इकडे येतात. हा छोट्या टवळीपर्यंत नाही पण या परिसरापर्यंत येतात. हा परिसर मी याआधी दाखवलेला आहे तुम्हाला. तो जर पाहिला नसेल मी या ठिकाणी वर लिंक देतो, तो व्हिडिओ नक्की पहा. हे बघा इकडे किती ट्रेकर्स असतात. भरपूर लोक येतात ट्रेकसाठी. हा टॉवर आहे इकडे आणि त्याच्या हा एक पॉईंट आहे इकडे. हा इथे येऊन छोटा जो ट्रेक आहे तो संपतो. भरपूर लोक येतात इथपर्यंत. जरी आलात भरपूर लोक रोज या ट्रेकला येतात. आणि इकडे पूर्ण सिटी दिसते बदलापूर आपल्याला. हे पहा तो जो डोंगर दिसतो तिथे झेंडा दिसतो वरती, तुम्हाला नाही दिसणार. जी छोटी टवळी आहे तिथे जायचं आहे, त्या हाईटला जायचं. पूर्ण ह्या जंगलातून वाट जाते. त्या टॉवरपासून सरळ पुढे खाली उतरायचं आणि पुढे ट्रेक चालू करायचा. हा सरळ तुम्हाला छोट्या टवळीकडे घेऊन जातो. आणि खूप हाईटला आहे छोटी टवळी. छोटी टवळी जरी असली तर खूप हाईटला आहे. त्याच्यापेक्षा अजून एक दुसरी त्याच्यापेक्षा बाजूलाच आहे मोठी टवळी. ती अपेक्षा उंच आहे. बदलापूरमध्ये राहत आहे तर तुमच्यासाठी हा ट्रेक खूप भन्नाट प्लॅन आहे. नक्की व्हिजिट करा एकदा. वानरांचे खूप आवाज यायला लागलेत. खूप 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 करून वरती जाऊन तर अजून भरपूर वानरे पाहायला मिळतात. पूर्ण टोळीच्या टोळी असते त्यांची, ती सुद्धा दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप नका करू. भरपूर झाड आहेत आणि भरपूर ऑक्सिजन आहे इकडं. एकदम फ्रेश वाटतं. फक्त थांबलं की मच्छर चावतं, त्यामुळे थांबत नाही आहे मी. कारण मच्छर खूप चावतात इकडे. काहीतरी लोशन वगैरे लावा नाही तर तुमच्या बॉडीला आणि मग या. पक्ष्यांची किलबिलाट आहे का फक्त. खूप सारे पक्षी तिकडे, खूप सारे. आवाज म्हणजे पूर्ण पक्ष्यांचाच आवाज आहे या परिसरात. आता येईल लिली पॉईंट, तो देखील दाखवतो मी तुम्हाला लिली पॉईंट कसा आहे. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी भरपूर झाडं लावलेली जातात. हे आत्ता फ्रेश लावलेली झाडं, जे डेली ट्रेकर्स येतात ना त्यांनी लावलेली ती. आणि ते लावतच नाहीत तर पाणी देखील घेऊन येतात सोबत आणि त्यांना पाणी टाकतात. मग पहा, आपल्याला भरपूर शिकण्यासारखं आहे या गोष्टीतून.
फळे, हे आंबा आहे, ही सगळी झाडं लावलेली आहेत. हे बघ, हे आत्ता लावलेली आहेत. याला बोलतात निस्वार्थ प्रेम. कसली अपेक्षा नाही, पण एक पुढच्या पिढीसाठी एक चांगलं आपण काम करतोय हीच एक मनात फक्त अपेक्षा असते आणि एक समाधान असतं बस. हे सर्वांनी शिकलं तर भरपूर झाडे लागली जातील. तर नक्कीच आपण देखील झाडं लावण्याचा प्रयत्न करू. किंवा इकडे दिसायला लागली छोटी टवळी. इथे जायचं वर. हे पूर्ण आपण खाली उतरणार, पुन्हा स्टार्टपासून वर चढायचं. लिली पॉईंट. आणि बघ इकडे किती झाडं लावलेली आहेत. इकडे छोटा ब्रेक घेतला. हा लिली पॉईंट आहे आणि इथून परत आता थोडंसं चालायला चालू केलं, कारण कंटिन्यू चालत इथपर्यंत आलो आम्ही. पूर्ण उतार आहे आणि पुन्हा वर चढायचं आहे आपल्याला. हे बघ, हे वरती जायचं आहे आपल्याला. हा पूर्ण पॉईंट चढायचा आणि पहा कसली खरी चढण आहे. मळलेली पाय वाटे, तुम्हाला काय कुठे चुकण्यासारखं नाही आहे. आणि चढण चालू झाली. वाटत नाही की शहराच्या नजीक असा छानसा ट्रेक असेल. मच्छर जर चावत असल्याशी फांदी तोडा, फिरवत राहा, काय टेन्शन नाही. मानेला मच्छर चावतात खूप, रुमाल टाकला असं फिरवत राहायचं. आणि इथे पहा झाडावर मार्क केलेलं आहे. झाड आहे, त्या झाडाच्या इकडनं पुढे जातो मोठ्या टोळीच्या पायथ्याला आणि इकडनं ठेव चल. त्यांना फक्त इकडे सांगा रस्ता कसं जायचं माहिती नाही. हे बघ, केळीच्या बागेतून अशी येणारी वाट, एकदम खडी चढण. तिकडे चाललेत काही लोक, जायचं. हे बघ, पूर्ण सिटी दिसते इकडून. हा जो परिसर आहे तो माहुली गडावर जी घोड्याची मान आहे तसला परिसर आहे. दोन्ही साईडला दरी आणि समोर अशी वाट चालणारी. ही घोड्याची मान जशी असते तसा परिसर आहे. आणि पूर्ण आलेलो आहे आपण ह्या मोठ्या छोट्या टवळीवर. इकडं फ्रेश हवा आहे एकदम. थोडंसं हलकंसं ऊन देखील पडलेलं आहे. आता सूर्य उगवलेला आहे. हा रुमाल कोणाचा अटकला इथे? माझा असेल. अरे माझा तिथे पाय अटकला. माझा पाय तिथे रुमाल. इकडे छोटे मोठे वॉटरफॉल पण आहेत. इथे दिसतोय का नाही काय माहिती. तिकडे एक झेंडा आहे, ती मोठी टवळी. तिथे सुद्धा जाता येतं. इकडून कडेकडे बघा वाट गेलेली आहे. एकदम खडी चढण आहे ती पण. ती मोठी टवळी आणि हा आपला छोट्या टवळीचा परिसर. अजून थोडासा पुढे तिकडे जायचं आहे. हा अंबरनाथचा परिसर आहे पूर्ण. एवढं थंड क्लायमेट आहे आणि थंड क्लायमेटमध्ये पूर्ण शर्ट ओलं झालं आहे. ट्रेक करण्याची हीच मजा आहे. पाऊस वाटलं होतं येईल पण पाऊस काय आला नाही. पण चांगलं आहे, पाऊस नाही आला पण काय वारं जे आहे ते सुंदर सुटलेलं आहे इकडे. खूप प्रसन्न वाटतं आहे. बघ, केळीची तर एवढी झाडं आहेत, पण ही जी आपण केळं खातो ती नाही आहेत. ही रानकेळं आहे. हिची केळं येतात पण छोटी असतात. ते वानर वगैरे तिकडे खाऊन टाकतात. त्यामुळं बाकी व्ह्यू पहा तुम्हाला.
शेवटचं पॉईंट हे छोट्या टवळीचा व्ह्यू पॉईंट. पूर्ण इकडून तुम्हाला सिटी भेटते बदलापूर पाहायला. कोंडेश्वर असेल ना? मुंडेश्वर आहे का तो? कोंडेश्वरच असेल. भोज डॅम हो. आणि ही मोठी टवळी हे पहा इकडूनच जायला आहे. इकडूनच आहे. आज थोडंसं क्लायमेट फॉगी आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाही. आणि इकडे ही अंबरनाथ सिटी. थोडंसं हे काढलेलं हे बघ काय आणलं आम्ही खायला. शेंगा, स्वीट पोटॅटो आहे का. आता केळीची पानं वगैरे केळीच्या पानावरती टाका मामा. हे बघ, मस्त खातोय शेंगा वगैरे. उकडलेल्या शेंगा आहेत. मस्त पाऊस आलेला आणि क्लायमेट पाक कसलं सुंदर झालेलं आहे. किती लांब आलं. ते बघ खूप पाऊस आला इकडे. ढग पण आले बा. बोला ना. पाऊस बा किती आला. आता परतीचा प्रवास चालू झाला. खूप पाऊस आला इकडे. आणि हां तुम्हाला हा छोटा बदलापूरच्या नजीक आहे ट्रेक नक्कीच करू शकता. आणि जे बदलापूरमध्ये राहतात त्यांनी करत करा कारण खूप सुंदर आहे. आणि एवढं प्रसन्न वाटतं ना इकडे. आता पाऊस पडून गेला, पूर्ण भिजलो आहे. मस्त मजा आली. आणि व्हिडिओ कसा झाला हे मला कमेंटद्वारे कळवा. आणि आवडलं असेल तर लाईक करा मित्रांनो. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला मी दाखवत असतो माझ्या चॅनलच्या माध्यमातून. त्यासाठी फॉलो करा. बाकी फिरत राहा, प्रवासाचा आनंद घ्या. खिचडी आणली होती, शेंगदाणे आणले होते छोटे मोठे नाश्त्यासाठी. आणि नाश्ता केला मस्त. आणि आता परतीचा प्रवास विजिबल नाही आहे. तुम्ही लेट आले भरपूर. हो तिकडं पकडला. सोडून द्यायचं त्याला. आता मजाने पकडला. हे बघ सोडला बघा. सोडला. प्राणीप्रेमी त्रास देतील. जा व्हायचा. गौरीचं जे फूल आहे ते तोडायला गेलो. आणि रिस्क वा कशी आहे. सगळे कसे उभे आहेत. पूर्ण जंगलात आहे. आणि इकडून वर गेलो होतो आपण. आणि आता येताना इकडून आलो. तर येताना इकडूनच या कारण हा रस्ता बरोबर आहे. इकडून येण्यासाठी खूप उतार आहे आणि तो रोड खूप हाईटला आहे. त्याने तुम्हाला चढताना वर नाही जाता येणार. त्यामुळं त्या रोडने गेला. हे पण इथे झाडावर ॲरो केलेलं मी दाखवलं होतं आधी. वर जातो रोड. हे छोटे टवळीकडे मस्त आहे. भरपूर ट्रेकर येतात. आणि इकडे तर डेली फिरणारे डेली म्हणजे 50-60चे जे लोक आहेत ते भरपूर रोज येतात इकडे ट्रेकिंगसाठी. तर मग ते असतात नेहमी. त्यामुळं भीतीसारखं काही वातावरण नाही.